3 ओव्हर संपल्यानंतर अजूनही 2 ओव्हर बाकी आहे. कोणाला दिल्या जातील या ओव्हर ते देखील या ठिकाणी पाहायचं आहे. धाडसखल गोवा स्टार सन्मेश नाईक आणि कंपनी आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक कंधारी किंग बांद्रे मुंबई अशा प्रकारच्या मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, येलो बॉल आणि हरदीन फरदीन असे बॅनर घेऊन सुद्धा काही चाहते आलेले आहेत. फरदीन काझी इन ॲक्शन मध्ये आणि मोठ्या प्रमाणावर आवाज येऊ लागलेले आहेत. फरदीन काझी आज बॉलिंगसाठी काही खेळाडू बी अ किंग ओव्हर मात्र सुरुवात होईल. काही खेळाडू अनुपस्थित राहिल्या कारणाने मात्र उपलब्ध खेळाडूंमध्ये सामना सुरू करावा लागतोय. पहिला बॉल थोडासा मागे बॉल गेलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. 60 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. फरदीन काझी दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फरदीनचं स्वागत रत्नागिरीकर पहा किती जल्लोषात करतायत. विकी कांधारी साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला फटका खेळलाय खरा सीमारेषा दिशेने निघाला. या सीमारेषा पार देखील होताना पाहायला मिळेल. साहिल सावंत यांच्या बॅटमधून 4. जातोय परंतु पाहूयात किती धावा त्या ठिकाणी. पकडली गेली कॅच आणि जबरदस्त कामगिरी. फरदीनने घेतली विकेट. फरदीनचे चाहते मात्र या ठिकाणी जल्लोष करतायत मोठ्या प्रमाणावर. फरदीन काझी साहिल सावंत आउट झालेत परंतु 14 बॉल मध्ये 44 धावांची एक वादळी खेळी केली आहे. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढी जबरदस्त कामगिरी साहिल. एक धडाकेबाज बॅटर मैदानाच्या बाहेर आलाय. दुसरा धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललेत. वाशिक शेख हडपसर पुणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. महेश नानगुडे आणि वाशिक शेख ही जोडी मैदानात आहे. 64 रन झालेले आहेत. फरदीन काझी बॉलिंगला आले आणि आल्या आल्या त्यांनी विकेट घेतली आहे आणि त्याच्यामुळे फरदीन काझीचे चाहते तर एकदम खुश झालेत आणि तेही म्हणतायत हरदीन फरदीन. बॅकफुटला गेले. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. थोडासा वाईट बॉल जातोय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 65 धावा. चौथी ओव्हर सुरू आहे. फरदीन काझी हा बॉल हाही बॉल चांगलाच म्हणावा लागेल. एकच धाव त्या ठिकाणी येईल. थोडासा खाली राहिला. बॅट शेकडा घेत मागे जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. चौथी ओव्हर आहे. फरदीन काझी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. एक महत्वपूर्ण विकेट आणि फक्त 7 रन दिल्यात फरदीनने. 14 धावांचं टार्गेट आहे या ओव्हरमध्ये. 14 झाल्या तर 4 प्लस होतील आणि नाही झाल्या तर 4 मायनस होतील. आणखीन एक चांगला बॉल. वा फरदीन आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळाले आणि फक्त 7 रन खर्च केलेले आहेत. फरदीन काझी मुंबईचा वंडर बॉय आणि 14चं टार्गेट कंप्लीट नाही झालं म्हणून 4 धावा मायनस होतील. आता 62 रन झालेले आहेत. म्हणजे फरदीनची ओव्हर जर पाहिलं तर तसं पाहिलं तर 3च रनची राहिली. एक ओव्हर अजूनही बाकी आहे. महेश नानगुडे वाशिक शेख यांना आपण मैदानात पाहतोय. बॉलिंगसाठी जर